माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आपण वाल्मिकीकृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 54, युद्धकांड सुरू. अतिकायाच्या मृत्यूची बातमी ऐकून रावण फार निराश झाला. परिस्थिती अगदी निराशजनक असे वाटून ती खोलवर विचार करू लागले. ते राम लक्ष्मणाचे सामर्थ्य अतुलनीय. त्यांच्या आश्चर्यजनक बळाच्या जोरावर त्यांनी आधीच माझे उत्तमोत्तम योद्धे ठार केले. आता माझ्या लक्षात येत आहे की राम हे मानवी रूपातील प्रत्यक्ष नारायण भगवान होय. या वस्तुस्थितीची पूर्वीच जरी मला जाणीव करून देण्यात आली तरी मी त्याला भित्र्या वेड्या माणसाचे बळणे समजलो. रामाचा पराभव करणे कोणाला बरे शक्य होणार आहे? आपल्या मंत्र्याकडे वळून रावण म्हणाला, नगराच्या प्रवेशद्वाराची सुरक्षा कडक आहे, याची खात्री करून घ्या. अशोक वाटिके जवळ समोरचे भोवतालची सुरक्षा वाढवा. शत्रूंच्या हालचाली टिपण्यासाठी तुमच्यातल्या प्रत्येकाने दक्ष राहिले पाहिजे. आपल्या पित्याच्या डोळ्यात अश्रू पाहून त्यांना दुःख शोकाने व्याकुळ झालेले पाहून इंद्रजित म्हणाला, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला असे दुःख करायची काही गरज नाही, कारण नाही. प्रिय पिताश्री, मी तुम्हाला वचन देतो की आजच राम लक्ष्मणाचा वध करेन. पित्याचे आशीर्वाद घेऊन इंद्रजित आपल्या यज्ञ वेदीपाशी गेला. त्याने एक जिवंत बोकड मान धरून पकडला. यज्ञ अग्नीत तो आहुती म्हणून फेकला. अचानक रावणाच्या प्रियपुत्राच्या विजयाचे भाकीत करीत यज्ञ अग्नी प्रदीप्त होऊन धडाडू लागला. त्यानंतर आहुती स्वीकारण्यासाठी अग्निदेव स्वतः ज्वाळाजवळ बाहेर आले. त्यानंतर इंद्रजिताने तो स्वतः त्याचा गाढवाने ओढला जाणारा रथ, त्याची सर्व शस्त्रास्त्रे अदृश्य करण्याचे मंत्रकरण म्हणण्याचा सुरुवात केली. शत्रूवर हल्ला करायला आपले सैन्य पाठविल्यानंतर इंद्रजिताने अदृश्य रूपात आकाशात जागा निर्माण केली. तेथून वानर सैन्यावर बाणांचा वर्षाव करायला सुरुवात केली. ते बाण जेथून आले आहेत असे वानरांना वाटत होते त्या दिशेला असंख्य वृक्ष खडक फेकून ते प्रतिहल्ल्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्या अठळ्यांना नष्ट करीत इंद्रजिताने एकेका बाणाने 9 वानरांना कंठस्नान घातले, चालूच ठेवले. पृथ्वी स्वर्ग यांचा थरकाप उडविणारे ब्रह्मास्त्र इंद्रजिताने आवाहित केले. त्या सर्व श्रेष्ठ अस्त्राने असंख्य बाण निर्माण करून सर्व वानर योद्ध्यांना रणभूमीवर पाडले. लाखो वानर एकाच वेळी मृत होऊन पडले. अदृश्य इंद्रजिताने भाले, तलवारी, कुऱ्हाडी यांचा मारा चालूच ठेवला. गोंधळलेल्या वानरांना ती अस्त्रे आकाशातून पडताना दिसत होती, पण हल्ला करताना कोणी मात्र दिसत नव्हते. अगदी हनुमान, सुग्रीव, जामवान, नील सुद्धा जखमी होऊन जमिनीवर कोसळले. इंद्रजिताच्या अस्त्रांनी राम लक्ष्मणे ग्रासल्यासारखे दिसू लागले. ते जरी बाणांनी झोकळून गेले होते तरी राम अविचलित राहिले, म्हणू लागले, हे लक्ष्मणा, माझ्या लक्षात येत आहे की ब्रह्मदेवाच्या सामर्थ्याने भारलेले बाण इंद्रजित सोडत आहे. ह्या सामर्थ्यशाली राक्षस जोरवर अदृश्य राहील तोवर त्याला जिंकणे कोणालाच शक्य नाही. म्हणून त्याच्या बाणांनी आपण आपला पराभव करून घेणे हेच उत्तम होय. आपण बेशुद्ध पडला आहोत असे जेव्हा इंद्रजिताला दिसेल तेव्हा तो नक्कीच स्वतःला जेता समजून रावणाला ही बातमी सांगायला लंकेत जाईल. राम लक्ष्मण इंद्रजिताच्या बाणांनी गंभीर जखमी झाले, शुद्ध हरपून भूमीवर पडले. आपल्या शत्रूंचा पाडाव पाहून इंद्रजिताला अत्यानंद झाला. ही बातमी पित्याला सांगण्यासाठी तो लंकेस गेला. राम लक्ष्मणाची अवस्था पाहून बचावलेल्या वानरांच्या नैराश्याला सीमा उरली नाही. विभीषण त्याची खात्री पटवू लागला, मानवीरांनो, शोक करू नका, कारण ब्रह्मदेवाच्या अस्त्रांचा मान राखण्यासाठी राम लक्ष्मणाने आपल्याच इच्छेने स्वतःची अशी असहाय्य अवस्था करून घेतली. लवकरच ते उठतील, शत्रूंचा पाडाव करतील. हनुमानाने मग ब्रह्मास्त्रपती आपला आदर व्यक्त केला. तो म्हणाला, लढाई शांत होत आहे, रात्र झाली आहे, त्यामुळे उरलेल्या वानरांचा आत्मविश्वास परत आणणे हे आपले पहिले काम. हनुमान विभीषणाने मशाली हातात घेऊन युद्धभूमीवर हिंडायला सुरुवात केली. तेथे त्यांना सुग्रीव, अंगद, नील, नल 60 लाखाच्या आसपास वानरे इंद्रजिताच्या ब्रह्मास्त्राच्या प्रहाराने भूमीवर पडलेली दिसली. त्यांना गंभीररित्या जखमी झालेला, दृष्टी हरपलेला जांबवान दिसला. जांबवानाने चौकशी केली, अजून हनुमंत जिवंत आहे का? विभीषणाने त्याला विचारले, हे राम, तू राम, लक्ष्मण, सुग्रीव, अंगदाबद्दल न विचारता हनुमंताबद्दल का विचारले? जांबवान म्हणाला, अगदी उघडपणे कत्तल झाली असली तरी जर हनुमान जिवंत असेल तर सैन्य अजूनही शाबूत राहील,
पण सैनिक जरी वरवर पाहता जिवंत असले, हनुमान मेलेला असला तरी तो संपूर्ण सैन्याचा विनाश असेल. हे ऐकून हनुमान पुढे आला. जामवाहनाचे पाय धरून तो म्हणाला, मी सुरक्षित आहे याची खात्री बाळगा. जामवाहनाने त्याला सूचना केली, त्वरेने हिमालयावर जा, ऋषभ पर्वत शोधून काढ. ऋषभ कैलास पर्वताच्या मधोमध एक तेजस्वी पर्वत आहे, ज्याच्या सर्व दिशा प्रकाशमान करणाऱ्या गुणकारी औषधी आहे, वनस्पती आहे. त्यातल्या 4 वनस्पती तू गोळा कर, येथे घेऊन ये. त्या वनस्पती आहेत एखाद्या मृत व्यक्तीलाही पुन्हा जिवंत करणारी मृत संजीवनी, ज्याने शस्त्रीत ओढून काढता येतात, जखमा भरून येतात, ती विषाशाल्य करणी, शरीराचे मूळ तेज परत आणणारी, सुवर्ण करणी, तुटलेली हाडे, छाटलेली अवयव साधण्यासाठी वापरली जाणारी संधाने. तू जर या वनस्पती मिळवू शकलास तर आपले आयुष्य गमावलेल्या सर्व वानरवीरांना पुनरुज्जीवित करता येईल. हनुमान उत्साहित झाला, नव्या उमेदीने उभा राहिला. त्रिकुट पर्वतावर चढून एका प्रचंड मोठ्या उडीच्या तयारीने तो उकडीवर बसला. त्याच्या वजनाने पर्वतशिखराचे चूर्ण झाले. त्याने निर्माण केलेल्या घर्षणाने वृक्षाची पेट घेतला. त्याचप्रमाणे लंकेचे प्रासाद, नगराची प्रवेशद्वारे कोसळू लागले. संपूर्ण नगरी कंप पाहू लागली. नगरजनांच्या मनात धडकी भरली. हनुमानाने प्रथम समुद्राच्या दुसऱ्या तीरावर असलेल्या मलय पर्वतावर उडी मारली. स्वतःला अजून विस्तारित करीत तो सूर्यदेवापुढे नतमस्तक झाला. त्याने हवेत झेप घेतली. प्रचंड खडक झाडे त्याच्या पाठोपाठ हवेत उडाली. वाऱ्याच्या गतीने हवेतून उंच झेपावताना लवकरच सोनेरी शिखरांचा हिमालय पर्वत हनुमानाच्या दृष्टीपथात आला. ऋषभ पर्वत, कैलास पर्वत दिसल्यानंतर त्याच्या मधोमध असलेला जामवाहनाने वर्णन केलेला पर्वत हनुमानाने ओळखला. त्याचे ज्वलन तेज पाहून तो आश्चर्यचकित झाला. आपल्याला हव्या असणाऱ्या वनस्पतीचा हनुमानाने सर्व पर्वतावर आतर्कने शोध घेतला. तथापि एका अंकुताच्या उपस्थितीची जाणीव झाल्याने त्या वेलीत लपून बसल्या होत्या, त्यामुळे हनुमानाला त्या सापडल्या नाहीत. हनुमाने प्रचंड गर्जना केली, आव्हान दिले, हे पर्वता, जर भगवान रामाची सेवा करण्यात तू अडथळा आणत असशील तर मी लाखो तुझे तुकडे करून टाकीन. काहीच प्रतिसाद न मिळाल्याने हनुमानाने निश्चय केला की जर त्याला वनस्पती सापडला नाहीत तर तो पर्वत उचलून न्यावा, म्हणजे जामवनच त्या वनस्पती शोधून काढेल. पर्वताचा माथा तोडून घेतल्यानंतर हनुमानाने हवेत उडी घेतली. 1000 योजनाचे अंतर त्वरेने पार करून तो लंकेला पोहोचला. तो त्रिकुट पर्वताच्या शिखरावर जसा उतरला तसे वानर आनंदाने ओरडू लागले. जामवाहनाने ताबडतोब हव्या त्या वनस्पती गोळा केल्या. राम लक्ष्मणाच्या नागपुड्याखाली त्यांना वास देण्यासाठी धरल्या, त्यामुळे त्यांच्या जखमा ताबडतोब भरून आल्या. त्यानंतर त्या वनस्पतीचा उपयोग जखमी वानरावर करण्यात आला. तेव्हा सर्व वानर शांत झोपेतून जागे व्हावे तसे उठून उभे राहिले. आधी ते वानर मारले गेले होते तेही त्या वनस्पती ताबडतोब पुनर्जीवित झाले. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील कथा बघूया. जर श्रवण केले तर बोला जय श्रीराम लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.